हालेलुया हालेलुया हालेलुया. मत्ती 27:50-54 वचन. मत्ती 27:50. मग येशूने त्यांना मोठ्याने ओरडून प्राण सोडला. वचन 51. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटक दुभागला, भूमी कापली, खडक फुटले. वचन 52. खिडकी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उचलली गेली. वचन 53. की त्याच्या पुनरुत्थानानंतर खडकातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. वचन 54. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर ताडा करणारे हा भूमिकंप घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन घे संदीपा. मग प्रभू येशूने मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा मंदिरातला पडदा जो होता तो दुभागला, तो फाटला गेला, खडक फुटले, कबरा उघडल्या गेल्या. मेलेल्या माणसाची पवित्र जनांची शरीरे उठविली गेली आणि ती त्याच्या पुनरुत्थानानंतर म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्यांची सर्वांची शरीरे जी उठविली गेली ती डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात गेले. तेव्हा शताधिपतीने हा घडलेला प्रकार पाहून म्हटलं की हा देवाचा खरोखर पुत्र होता. आता या ठिकाणी प्रभू येशू मोठ्याने ओरडून प्राण सोडत आहे. प्रभूच्या मृत्यूपासून ते प्रभूच्या पुनरुत्थानापर्यंत या मधला जो कालावधी आहे हा फार महत्वाचा कालावधी आहे. ज्या वेळेला प्रभूने प्राण सोडला आणि त्यानंतर ज्या प्रभू तिसऱ्या दिवशी उठले तेव्हा या कालावधीत बऱ्याच काही गोष्टी घडल्या गेल्या. म्हणजे प्रभूचा मृत्यू आणि प्रभूचे पुन्हा उठणे या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रभूच्या मृत्यूने काय झालं पहा. ज्या वेळेला प्रभूने प्राण सोडला तेव्हा मंदिरातला पडदा दुभागला. का पडदा दुभागला? का पडदा फाटला गेला. प्रभू यरुशलेमीच्या बाहेर प्राण सोडत आहे वधस्तंभावर. पडदा यरुशलेमीच्या आत मंदिरामध्ये असलेला फाटला गेला, दुभागला गेला. अशी गोष्ट का घडली गेली? प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे जणू काही भूमिकंप झाला, खडक फुटले गेले, कबरा उघडल्या गेल्या, दगड फुटले आणि मंदिरातला हा पडदा दुभागला, हा फाटला गेला. याचं आणि प्रभूचं असं काय नातं होतं? मंदिराच्या पडद्यापर्यंत प्रभूच्या मृत्यूच्या द्वारे असं काय नातं होतं? तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते हे बायबलद्वारे आपण पाहू. तर ज्या वेळेला प्रभू येशूने वधस्तंभात मोठ्याने ओरडून प्राण सोडला तेव्हा प्रभू येशूच्या बलिदानाद्वारे मंदिरामध्ये असलेला पडदा दुभागला म्हणजे फाटला गेला. त्याचा अर्थ होता जो पडदा देव आणि मानवामध्ये एक भिंतीप्रमाणे उभा होता. कारण बायबलच्या नियमाप्रमाणे हा पडदा मंदिरामध्ये का ठेवण्यात आला होता? तर मात्र अशासाठी की या मंदिरामध्ये दोन पार्ट होते, दोन भाग. एक परम पवित्र स्थान आणि दुसरं पवित्र स्थान. दोन स्थान होते मंदिरात आणि परम पवित्र स्थान आणि पवित्र स्थान या दोघांच्या मध्ये होता हा पडदा. परम पवित्र स्थानात कोश होता. कोशामध्ये दोन दगडी पाट्या होत्या ज्याच्यावर परमेश्वर पित्याच्या बोटाने लिहिलेल्या आज्ञा होत्या. हा कोश त्या परम पवित्र स्थानात होता. या परम पवित्र स्थानात याजक सुद्धा वर्षातून एकदा जायचे. तिकडे कोणाला प्रवेश नव्हता. कोणी सामान्य व्यक्ती पडद्याच्या आत प्रवेश करू शकत नव्हते. कोणाला तिथे प्रवेश नव्हता परम पवित्र स्थानात. दुसरं स्थान होतं पवित्र स्थान, ज्या स्थानात याजक दररोज परमेश्वराची सेवा करायचे आणि परमेश्वर पित्याला यज्ञ अर्पण करायचे. पण परम पवित्र स्थान आणि पवित्र स्थान या दोघांच्या मध्ये असलेला एक पडदा होता. परम पवित्र स्थानात परमेश्वराचे दयासन होते. भेट घेण्याचा तो एक मंडप होता जिकडे परमेश्वर पिता दर्शन द्यायचा. देव पिता त्या ठिकाणी उतरायचा
आणि म्हणून त्या ठिकाणाला परम पवित्र स्थान म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सामान्य व्यक्ती, कोणतीही व्यक्ती प्रवेश करू शकत नव्हती. याजकाला तर वर्षातून एकदा जाण्याची संधी होती. ती परम पवित्र स्थान होतं आणि त्यासाठी मध्ये होता पडदा. या पडदा अशासाठी होता की कोणी त्याच्या आत जाऊ शकू नये म्हणून. म्हणजे देवामध्ये आणि मानवामध्ये हा पडदा पडलेला होता. ज्या वेळेला प्रभू येशूने क्रूसावर बलिदान दिले, मोठ्याने ओरडून प्राण सोडला, तेव्हा पहिली गोष्ट घडली, पडदा फाटला. देव आणि मानवामध्ये जी भिंत होती, इफिसियन्स पत्रामध्ये 2:14 ही भिंत पडली गेली, तुटली गेली, कोसळली गेली आणि देव आणि मानव एक बनले गेले. मानवाचं देवाबरोबर नातं जोडलं गेलं. हा मध्ये पडदा का टाकण्यात आला होता, तर त्याचं कारण काय होतं हे आपण पाहू. या पडद्याचं कारण होतं, सुरुवातीला देवपित्याने ही सृष्टी बनवली आणि सृष्टीवर सत्ता चालवण्यासाठी आदाम आणि हव्वेची निर्मिती केली. आदामाला बनवलं आणि आदामाची फासली काढून स्त्री बनवली. उत्पत्ती 2:21-24. परमेश्वर पित्याने त्यांना आशीर्वादित केले. उत्पत्ती 1:28. हर एक गोष्टीवर त्यांना अधिकार दिला, त्यांना सत्ता दिली. आदम आणि हव्वा या दोघांना सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या चाललं होतं. देवपित्याने त्यांना एकच आज्ञा लावून दिली होती. उत्पत्ती 2:15-17. देवपित्याने आदामास म्हटले होते, बागेच्या वाटेल त्या झाडाचे फळ तू यथेच्छ खा, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या मधल्या झाडाची फळ तू खाऊ नको. बाकी सर्व झाडाची फळे खाण्यासाठी आदामाला पूर्ण परवानगी होती. परंतु सैतान, उत्पत्ती 3 सैतान सापाच्या रूपात त्या स्त्रीजवळ आला. त्याने स्त्रीला भुरळ घातली आणि जे फळ खाण्यासाठी देवपित्याने त्यांना मनाई केली होती, त्याचे फळ खाण्यासाठी सैतानाने तिला प्रवृत्त केले. त्यामुळे उत्पत्ती 3:6-7 तिने फळ तोडले, खाल्ले व आपल्या नवऱ्याला पण दिले. त्यामुळे आदाम आणि स्त्री या दोघांनी ते फळ खाल्ले आणि परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली. त्यामुळे पापाने या जगामध्ये प्रवेश केला आणि पापाला सुरुवात झाली. आदम हव्वेने पाप तर केलं, परंतु देवपित्याने त्यांना संधी दिली होती. उत्पत्ती 3:9-13 परंतु दोघांनी पण पाप कबूल केलं नाही, उलट पापामध्ये अधिक भर घातली. पश्चाताप केला नाही, उलट दोषारोप करण्याचं काम केलं. आदाम सांगतो, स्त्रीने मला भुरळ घातली म्हणून मी खाल्लं, स्त्री संतेच्या रूपाने मला भुरळ घातली म्हणून मी खाल्लं. दोघेही आपलं पाप कबूल करत नाही. म्हणून देवाने काय केलं, परमेश्वर पित्याने त्या दोघांना पण एदेन बागेतून काढून टाकलं आणि उत्पत्ती 3:22-24 देवपित्याने आदम हव्वेला एदेन बागेतून काढल्यानंतर एदेन बागेभोवती गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. बायबल काही सांगते बघा, करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली या एदेन बागेच्या भोवती. आता कोणीही एदेन बागेत जाऊ नये. एदेन बाग ही परमेश्वराने निर्माण केली होती. ही परमेश्वर पित्याची बाग होती. आता या बागेत कोणाला जाता येऊ नये म्हणून देवपित्याने करुबीम आणि गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार त्या एदेन बागेत ठेवली. करुबीम आणि तलवार. करुबीम म्हणजे देवदूत, एका प्रकारचे देवदूत आहे. या देवदूतांना आणि देवदूताकडे एक तलवार दिली, गरगर फिरणारी ही तलवार, आणि त्या देवदूतांना मात्र त्या एदेन बागेत समोर ठेवले, म्हणजे कोणी त्या बागेत जाऊ शकत नाही म्हणून. आणि ही करुबीम म्हणजे दूत आणि तलवार त्या ठिकाणी आहे. आणि हे चिन्ह बघा त्या ठिकाणी निर्माण झालं की कोणाला एदेन बागेत डायरेक्ट परमेश्वराकडे जाता येऊ नये म्हणून देवाने त्या एदेन बागेच्या दाराशी हे करुबीम, हे देवदूत, ही तलवार ठेवलेली आहे, म्हणून कोणी त्या बागेत आता प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाने मात्र एक चिन्ह किंवा हे नियम म्हणून लावून ठेवले की आता मनुष्य भ्रष्ट झालेला आहे, बिघडलेला आहे, पापात सापडलेला आहे, तो डायरेक्ट माझ्या जवळ येऊ शकत नाही.
तो माझ्याकडे येऊ शकत नाही आणि म्हणून देवाने मात्र या देवदूतांना तिकडे ठेवलेले. तर याचं चिन्ह म्हणून परमेश्वर पित्याने पुढे सुद्धा या गोष्टी आखून ठेवल्या. त्या कशा पहा, ज्या वेळेला परमेश्वर पित्याने मोशेला मंदिर बनवण्याची आज्ञा केली, दर्शन मंडप, निवास मंडप बनवण्याची त्याला आज्ञा केली, तेव्हा देव पित्याने काय म्हटलं पहा, जेव्हा हा दर्शन मंडप, निवास मंडप बनवतील तेव्हा त्याच्यामध्ये निर्गम 26 अध्याय 31 ते 33 वचन परमेश्वर पित्याने आज्ञा केली की अंतरपट बनवावा. अंतरपट, एक पडदा, हा अंतरपट बनवावा. पडद्याने जोडलेला अंतरपट, हा अंतरपट पवित्र स्थान व परम पवित्र स्थान ही अलग करेल. पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थानाच्या मध्ये असणार हा पडदा. देवाने त्यावेळी पडदा बनवायला सांगितला आणि या पडद्यावर निर्गम 36 अध्याय 8 वचनात हे पडदे जे मात्र तयार केले होते त्यावर करूब, कुशल कारागिराकडून काढलेले होते. करूब काढलेले होते. करूब म्हणजे काय, देवदूताचं चित्र. या अंतरपटावर, निवास मंडपाचे जे पडदे होते या पडद्यांवर मात्र करूब काढलेले होते, म्हणजे मात्र देवदूतांचे चित्र होते त्या पडद्यांवर. आणि हे पडदे परम पवित्र स्थान आणि पवित्र स्थान याच्या मध्ये होते. देवदूताचे चित्र का काढलं, तर ज्या प्रकारे एदेन बागेभोवती देवाने करूबीम ठेवले होते म्हणजे देवदूत, तेच चित्र देवपिता मंदिर बनवताना मोशेला सांगते की जसं देवदूत तिथे एदेन बागेत ठेवले त्यामुळे कोणी आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, तसंही देवदूताचं चित्र या पडद्यांवर असणार, म्हणजे देवदूत आत्म्याने तिकडे असणार की कोणी त्या परम पवित्र स्थानात प्रवेश करू शकणार नाही, डायरेक्ट देवाकडे येऊ शकणार नाही. ते चित्र बनवायला सांगितलं जे एदेन बागेच्या भोवती होतं. ते देवाने परमेश्वर पित्याने मोशेला करायला सांगितलं. वचन सांगते निर्गम 36 अध्याय 35 वचनात, तलम सणाच्या कपडाचा एक अंतरपट बनवावा, त्याच्यावर करूब काढावे. आणि त्याने ते मात्र मोशेने तयारी केले, अंतरपट बनवला आणि त्याच्यावर करूब काढले, देवदूताचे चित्र काढले आणि तो अंतरपट, तो पडदा मात्र परम पवित्र स्थान आणि पवित्र स्थान याच्या मध्ये ठेवला. हालेलुया, हालेलुया. जसं की बघा आपल्या भारतामध्ये काही लग्न संस्थेमध्ये लग्न लावलं जाते वर आणि वधूचं, जे मात्र आपल्या भारतीय नागरिक जे लग्न लावते त्या नवरा नवरीमध्ये विशेष करून हिंदू पद्धतीप्रमाणे काही लग्न जे लावलं जाते त्यांच्यामध्ये पडदा पकडतात, वर या साईडला वधू त्या साईडला, आणि अशा त्यांच्या मध्येच तो पडदा. आणि लग्न झाल्यावर तो पडदा काढतात, म्हणजे वधू वराला पाहू शकत नाही, वर वधूला पाहू शकत नाही, आणि त्या पडद्याचं नाव आहे अंतरपट, जो दोघांच्या मध्ये असतो लग्न लावेपर्यंत. तशा प्रकारे हा पडदा पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान याच्या मध्ये ठेवण्यात येतो, ज्याद्वारे मात्र परमेश्वर समोर कोणी डायरेक्ट जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी हा अंतरपट, हा पडदा ठेवण्यात आला होता आणि त्या पडद्यावर मात्र करूब काढण्यात आले होते. आणि करूब म्हणजे देवदूताचं चित्र, जे आत्म्याच्या द्वारे देवदूत तिकडे होते म्हणून कोणाला आतमध्ये प्रवेश नव्हता. पुढे मोशेला देवाने जशी आज्ञा दिली मोशेने केलं, पण पुढे मात्र परमेश्वर पित्याचं मंदिर आता बांधकामाचं करायचं होतं. मोशेच्या द्वारे पडद्यांचं बनवलेलं होतं, पण पुढे आता हे मंदिर अगदी बांधकामाचं केलं जाणार होतं, अगदी शलोनाच्या वेळी. तेव्हा पण देवाने तीच आज्ञा दिली. आता पण देव पिता तेच नियम लावून देतो जे आदम हव्वाच्या वेळी एदेन बागेत होते, मोशेच्या वेळी लावून दिले होते. आता दाविदाला आणि शलोनाला पण तेच नियम लावून दिलेले. तर वचन काय सांगते बघा, 1 राजे 6 अध्याय 23 ते 25 वचनात, शल्मोन राजाने बनविलेल्या मंदिराच्या गांभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या आतल्या भागात जे पवित्र स्थानात 2 करूब त्याने करून ठेवले होते. 2 करूब म्हणजे
आणि शल्मोनाला एक इतिहास 28 अध्याय 11 ते 19 वचन. ह्या मंदिराचे जे नमुने होते, मंदिर कसं बांधायचं, उंची लांबी रुंदी कसं बांधायचं, या मंदिराचे सर्व नमुने दाविदाला देवी आत्म्याच्या प्रेरणेने मिळाले होते. आणि हे नमुने दाविदाने शल्मोनास दिले आणि शल्मोनाने त्या नमुन्यानुसार हे मंदिर बांधले होते. म्हणजे देवपित्याने स्वतः दाविदाला ते करूब बनवायला सांगितले होते, जे परम पवित्र स्थान आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये असावे म्हणून. म्हणजे याही ठिकाणी डायरेक्ट कोणी परम पवित्र स्थानात प्रवेश करू शकत नव्हते. जे नियम देवाने उत्पत्तीपासून सुरू केले, मंदिर बनवताना प्रत्येक वेळी देवाने करूब बनवायला सांगितले की कोणाला डायरेक्ट आतल्या भागात प्रवेश करता येऊ नये. म्हणजे देव आणि मानवात पडदा पडलेला होता. पापामुळे, माणसाच्या पापामुळे, माणसाच्या चुकांमुळे मनुष्य पापाच्या बंधनात होता, म्हणून तो डायरेक्ट देवाला भेटू शकत नव्हता. देवाबरोबर त्याचं नातं जोडू शकत नव्हतं. तो देवामध्ये एक बनू शकत नव्हता, कारण त्याचं जीवन पापी जीवन बनलं होतं. तो पापाच्या बंधनात होता आणि पापाने भरलेलं जीवन तो डायरेक्ट देवाकडे घेऊन जाऊ शकत नव्हता. म्हणून हा मध्ये पडदा होता, मध्ये करूब होते, जे करूब मात्र मानवाला देवाकडे जाऊ देत नव्हते. जे अडवत होते करूब, अडवत होते देवदूत. पुढे एवढंच नाही, जे नियम उत्पत्तीमध्ये मोशेच्या वेळी, शल्मोनाच्या वेळी लावले, तेच नियम पुढे यरुशलेमेच्या वेळी सुद्धा आहे. हालेलुया. पण तरी त्याच्यात काही फरक आहे, तरी आपण ते पण पाहू की पुढे मात्र यरुशलेमेमध्ये सुद्धा तेच नियम, परमेश्वराने नवी यरुशलेम जे बांधलेली आपल्यासाठी, त्यावर सुद्धा त्याच गोष्टी. तर प्रगटीकरण 21 अध्यायामध्ये 12 वचन काय सांगते पहा. तिला मोठा उंच तट होता, त्याला 12 वेशी होत्या आणि वेशी जवळ 12 देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती, ती इस्रायलच्या संतानाच्या 12 वंशाची होती. आता वचन काय सांगते, नवी यरुशलेम जी प्रभूने आपल्या पवित्र जनासाठी तयार केले, जिला 12 दरवाजे, 12 वेशी आहेत आणि या 12 वेशींवर 12 देवदूत आहेत. आता प्रत्येक दरवाजाजवळ देवदूत उभा आहे. कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, म्हणून देवदूत तिकडे उभा आहे. स्वर्गाच्या राज्यात सुद्धा दरवाजाजवळ देवदूत उभा असणार, कारण परमेश्वर पित्याने मोशेला जे निवास मंडप, दर्शन मंडप बनवायला सांगितलं आणि पुढे शल्मोनाला जे मंदिर बनवायला सांगितलं, जसं स्वर्गात आहे त्याचं दर्शक म्हणून पृथ्वीवर बनवायला सांगितलं. म्हणजे पृथ्वीवर मोशेने निवास मंडप, दर्शन मंडप बनवलं होतं आणि शल्मोनाने जे मंदिर बनवलं होतं, जसं स्वर्गात आहे त्याचं एक दर्शक, एक प्रतीक म्हणून पृथ्वीवर बनवलं होतं. जसं स्वर्गात आहे तसंच्या तसं पृथ्वीवर बनवलं गेलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी करूब बनवायला सांगितले होते की कोणी डायरेक्ट देवापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण मानवी जीवन हे पापी जीवन आहे म्हणून. आणि अशा प्रकारे देव आणि मानवामध्ये हा पडदा होता, हा पडदा पडलेला होता. परंतु ज्या वेळेला प्रभू येशूने प्राण सोडला, तेव्हा प्रभूच्या अर्पणाद्वारे, बलिदानाद्वारे, रक्त सांडल्याद्वारे हा पडदा दुभागला, फाटला गेला आणि देव आणि मानव एक बनले गेले. देवाचं आणि मानवाचं नातं एक झालं, दोघी एक बनले गेले, कारण पाप नाहीस झालं, पापासाठी बलिदान झालं, पापासाठी बलिदान प्रभू येशूने दिलं. म्हणून इब्रिलोकास पत्र 10 अध्याय 19 ते 20 वचन. म्हणून बंधुजनो, त्याने पडद्यातून, बघा वचन काय सांगते, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनायुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. काय सांगते, त्याने पडद्यातून, पडदा फाटला, पडद्यातून म्हणजे स्वतःच्या देहातून शरीर तुडवलं प्रभूने देवाने मानवाला एक करायला, आणि त्याद्वारे प्रभू येशूच्या या स्वदेहातून रक्ताच्या द्वारे परम पवित्र स्थानात आपल्याला प्रवेश मिळाला, जो बंद झाला होता. आपण स्वर्गात जाऊ शकत नव्हते, आता परम पवित्र स्थान म्हणजे स्वर्ग आहे आपल्यासाठी.
आणि या माणसाला स्वर्गात प्रवेश बंद झाला होता पापामुळे. माणसासाठी स्वर्गाचे दरवाजे बंद झाले होते, करूब दरवाजावर उभे होते, देवदूत उभे होते, ज्याद्वारे माणसाला प्रवेश मिळत नव्हता. पण हा पडदा दुभागला गेला, हा पडदा फाटला गेला आणि मानवाला आज येशू ख्रिस्ताद्वारे स्वर्गात जाण्याचा प्रवेश मिळाला आहे. परम पवित्र स्थान जे स्वर्गीय स्थान आहे तिकडे आता आपल्याला प्रवेश मिळालाय प्रभू येशूच्या द्वारे, पडदा फाटून. हालेलुया. म्हणून वचन काय सांगते पहा, हालेलुया, की प्रभूच्या द्वारे आपल्याला हा प्रवेश मिळाला आणि प्रभूच्या द्वारे आपण त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आज जाणार आहोत. इब्री लोकांपत्र 6 अध्याय 19 आणि 20. ती आशा आपल्या जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोचणारी आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असं आपल्याकरता आत गेला आहे. काय सांगते? ही आशा आपल्याला, आपल्या जीवाचा नांगर जी आशा आपली आहे आणि त्या आशेच्या द्वारे वचन काय सांगते, अढळ पडद्याच्या आतल्या भागी आपल्याला पोहोचवणारी आहे. ख्रिस्तामध्ये जर आज आपण स्थिर आहोत, अढळ आहोत, मजबूत आहोत, तर पडद्याच्या आत आपण प्रवेश करणार आहोत परम पवित्र स्थानात. आणि आपण प्रवेश करावे म्हणून बायबल काय सांगते, प्रभू येशू आपल्यासाठी पहिला आतमध्ये गेला, म्हणजे आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून पडद्याच्या आत पहिला प्रभू गेला परम पवित्र स्थानात आणि आज त्याने आपल्याला प्रवेश दिला. त्या परम पवित्र स्थानात स्वर्गात डायरेक्ट पित्याकडे, अगदी पूर्ण रीतीने पित्याशी त्याने प्रभू येशूने आपलं नातं जोडलं, पित्याच्या जवळ केलं त्याने आपल्याला. इफिसियन्स पत्र 2 अध्याय 13. आपण दूरचे होतो पण प्रभूद्वारे आपण पित्याच्या जवळचे बनले गेलो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रभूच्या द्वारे पडदा फाटला आणि पडद्याच्या आत आपल्याला म्हणजे परम पवित्र स्थानात येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्रवेश मिळालेला आहे, फक्त प्रभू येशूच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. प्रभूने आपल्यासाठी हा मार्ग तयार केला. योहान 14 अध्याय 1 ते 3. प्रभूने म्हटलं, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, माझ्यावर विश्वास ठेवा आणि पित्यावरही. प्रभू त्या ठिकाणी म्हणतो, मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्या जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार झाली म्हणजे मी येईन आणि तुम्हाला पण घेऊन जाईल, अशासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असाल. म्हणजे पहिला प्रभू येशू आत गेला स्वर्गात, आपल्याला जागा तयार करायला आतल्या भागात. आत आपण वचन काय घेतले, इब्री लोकांपत्र 7:19-20. पहिला येशू आत गेला आणि आज त्याने आपल्याला आत नेते. प्रभूने आपल्यासाठी जागा तयार करायला लावलेली आहे की त्याने आपल्याला तिथे आत घ्यावं म्हणून. प्रभू आपल्या अगोदर आत गेला आणि आपल्या सर्वांना त्याने आत प्रवेश दिलेला आहे या परम पवित्र स्थानात, जो आपल्यासाठी जागा तयार करत आहे आणि झाली की तो आपल्याला न्यायला येणार आणि आपल्याला तिकडे ठेवणार. हालेलुया. म्हणून योहान 14:6 प्रभूने म्हटलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे डायरेक्ट आपण पित्याकडे पोहोचणार. जे अगोदर पोहोचू शकत नव्हते पापामुळे, पडदा होता, करूब होते, देवदूत होते, देव आणि मानवामध्ये, ते प्रभू येशूच्या द्वारे नाहीसे होऊन आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या द्वारे आपण आज आतमध्ये प्रवेश करत आहोत. प्रभूच्या द्वारे आपली बंधने तुटलेली आहेत. म्हणून वचन सांगते करंदीकरा 2 पत्रामध्ये 5 अध्यायामध्ये 18 ते 19 वचनामध्ये, त्या ठिकाणी वचन सांगते की ख्रिस्ताच्या द्वारे आपला देह पित्याबरोबर समेट झालेला आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न बसता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. देव पित्याने आपल्या पुत्राच्या द्वारे जगाबरोबर समेट केला. देव आणि मानव अलग होते पण प्रभू येशूद्वारे देव आणि मानव पुन्हा एकदा एक बनले गेले. प्रभूच्या मरणाने आणि प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपण देवाशी
देवाशी जोडले गेलो. म्हणून इफिसकरास पत्रामध्ये 2 अध्याय त्याच्यामध्ये आपण पाहतो 14 ते 17 वचनापर्यंत. कारण तो आपली मृतिमंत शांतेत त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवी मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. बायबल सांगते की प्रभू येशूने येऊन हे वैर, हे शत्रुत्व, ही दुश्मनी नाहीसे केली आणि स्वतः बरोबर मानवाचा एक नवा मानव करून देवाबरोबर समेट घडून आणला. म्हणजे प्रभू येशू मनुष्यासाठी मनुष्य बनला आणि देवाबरोबर मानवासाठी मध्यस्थी केली देवासमोर, आणि देवाचा आणि मानवाचा समेट घडून आणला प्रभू येशूने मधली आडभिंत पाडून, मधला पडदा दुभागून. देवाने मानवाला एक केलं प्रभू येशूने. जे पापाद्वारे मनुष्य देवापासून दूर गेला होता, देवापासून अलग झाला होता पापाच्या द्वारे, पण ख्रिस्ताद्वारे आपल्या उभयताचा प्रवेश प्रभूकडे झालेला आहे. इफिसकरास पत्र 2:18. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपला उभयताचा पित्याजवळ प्रवेश होतो. प्रभू येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला प्रवेश पित्याकडे मिळालेला आहे. प्रभू येशूच्या द्वारे आता आपण पित्याकडे जाऊ शकतो, जे पूर्वी जाऊ शकत नव्हते. पण प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला पित्याकडे जाण्याचा प्रवेश मिळाला आहे. म्हणून बायबल सांगते कॉलसीकरास पत्रामध्ये 1:20 वचनात, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्यांचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. स्वर्गात असो पृथ्वीवर असो, या सर्वांबरोबर पित्याचा समेट झाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे. पुढे वचन सांगते कॉलसीकरास पत्र 1:21 ते 22 वचन. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्म करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणापुढे उभे करावे. प्रभूने वैरी नाहीसं केलं आणि आपल्या सर्वांना देवापुढे उभं केलं. अशासाठी की प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वजण निष्कलंक, निर्दोष आणि पवित्र असे देवापुढे उभे केले जावे. म्हणून आपल्या पापासाठी प्रभू स्वतः बलिदान झाला आणि आपल्या सर्वांना नीतिमान आणि पवित्र ठरवलं प्रभू येशू ख्रिस्ताने. हा ख्रिस्त जो मरणातून उठलेला आहे, जो आज आपल्याला जीवन देते, ज्याच्याद्वारे आज आपण पित्याच्या जवळचे बनलेले आहोत, हा पडदा दुभागला गेला, फाटला गेला आणि आपण पित्याकडे प्रवेश करू शकले, ते मात्र फक्त प्रभू येशूच्या द्वारे. पुढे वचन सांगते की त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सर्वांची शरीरे उठविली गेली आणि ते परम पवित्र स्थानात म्हणजे डायरेक्ट स्वर्गात गेले. बघा, परम पवित्र स्थानात प्रवेश कोणाला नव्हता, पण प्रभूद्वारे पडदा फाटला. प्रभूचा मृत्यू आणि प्रभूचे पुनरुत्थान याद्वारे या लोकांना परम पवित्र स्थानात प्रवेश मिळाला. हालेलुया. जसं की बघा इब्री लोकास पत्रामध्ये 9 अध्यायामध्ये वचन काय सांगते पहा, प्रभू येशू आपल्यासाठी या परम पवित्र स्थानात गेला स्वतःचे रक्त सांडून. इब्री लोकास पत्र 9:12. आणि बकरी आणि वासरे याचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. प्रभू कुठे गेला? मरणातून उठल्यावर, जिवंत झाल्यावर पहिला प्रभू कुठे गेले? परम पवित्र स्थानात, म्हणजे पृथ्वीवरल्या मंदिरात नाही, डायरेक्ट स्वर्गात. प्रभू पुनरुत्थान झाल्यावर डायरेक्ट पहिला स्वर्गात जाऊन आले. कारण या लोकांची शरीरे जी उठवली होती त्यांना नेऊन स्वर्गात सोडलं. पहिलं त्यांना नेऊन प्रभूने स्वर्गात सोडलं आणि प्रभूच्या उजव्या बाजूला चोर होता ज्याने प्रभूला स्वीकारलेलं होतं. लूक 23:39 वचनापासून 43 वचनापर्यंत त्याला पण नेऊन सोडलं. आणि मग प्रभू पृथ्वीवर उतरले, पुनरुत्थित प्रभू. म्हणून वचन सांगते प्रभूने विजय मिळवला आणि
पहिला प्रभू स्वर्गात गेले आत, आणि मग प्रभू मध्ये अब्रामापासून प्रभू येशू पर्यंत जितके पवित्र लोक मेले होते त्या सर्वांची शरीरे उठविली गेली, शरीरासह ते उठवले गेले, जिवंत झाले प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. आणि मग प्रभू त्यांना घेऊन परम पवित्र स्थानात स्वर्गात गेला. हालेलुया, हालेलुया. जो रस्ता बंद होता तो प्रभूने उघडला, तो प्रभूने मोकळा केला आपल्या स्वदेहातून, आपल्या रक्ताच्या द्वारे. म्हणून आज आपल्या सर्वांना प्रवेश आहे स्वर्गात जाण्याचा, आणि हा प्रवेश प्रभू येशूच्या द्वारे मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूने मरणावर विजय मिळवला, प्रभूने सैतानाला तुडवले, प्रभू तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाले, मरणातून उठले. प्रभू येशू मात्र जिवंत प्रभू आहे, प्रभू मरणातून उठवलेले प्रभू येशू आहे. आता मरणातून उठलेला प्रभू यापुढे परत मरत नाही. रोमकरास पत्र 6:9 काय सांगते वचन? मेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. मरणातून उठलेला ख्रिस्त यापुढे परत मरत नाही. तो एकदाच मेला, एकदाच उठविला गेला, आता परत तो क्रूसावर किल्ल्यात येत नाही. उठलेले प्रभू येशू आपल्यासाठी दरवर्षी तू मरतो, दरवर्षी उठतो असं नाही. एकदाच मरण पावला, एकदाच उठवला गेला, आणि तो परम पवित्र स्थानात गेला. तो आता आपल्याला नेण्यासाठी येणार आहे, त्यासाठी आपली तयारी करायची आहे. पण आज लोक प्रभूला मरणात शोधत आहे. लूक 24:5 देवदूत काय म्हणत आहे? जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का करीता? प्रभू उठलेले. अद्याप तुम्ही मेलेल्यामध्ये का प्रभू येशूला शोधता? तो मरणातून उठलेला आहे, तो जिवंत झालेला आहे. आपला प्रभू येशू जिवंत झालेला प्रभू आहे, जिवंत मरणावर विजय मिळवला, प्रथम पुनरुत्थित झालेला प्रभू. कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 वचन सांगते 20 ते 23 वचनापर्यंत. वचन काय सांगते पहा. प्रथम मरणातून उठलेला ख्रिस्त आहे, तरी पण ख्रिस्त मेल्यातून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्याचे प्रथम फल असा आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते. पण प्रत्येक आपापल्या कर्माप्रमाणे प्रथम फल ख्रिस्त, आणि मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाली. वचन काय सांगते? प्रथम ख्रिस्त मेल्यातून उठलेला आहे, आणि मग इतर लोक. पहिलं पुनरुत्थान प्रभू येशूचं झालेलं आहे, म्हणून प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे अनेक पवित्र जनांची शरीरे उठविली गेली, त्यांचे पुनरुत्थान झाले, ते मरणातून उठविले गेले. प्रभू येशूच्या द्वारे मरणातून उठवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, पुनरुत्थानाची संधी मिळालेली आपल्याला. म्हणून प्रभू पहिला पुनरुत्थित झालेला आहे. वचन काय संधी पहा. वचन संधी प्रकटीकरण 1:5 विश्वसनीय साक्षी म्हणजे प्रभू येशू, जो मेलेल्यातून प्रथम जन्मलेला म्हणजे उठलेला आहे. पहिलं पुनरुत्थान प्रभूचं झालं, म्हणूनच मानवाला पुनरुत्थान मिळालेलं आहे. म्हणजे पुन्हा उठण्याची शाश्वती माणसाला प्राप्त झालेली आहे. त्याचं कारण प्रभू येशू उठलेले आहे. म्हणून प्रभूने मरणावर विजय मिळवला आणि पुनरुत्थित झाले. प्रभूचं मरण मात्र ठरलेलं होतं, कारण प्रभू येशू जर वधस्तंभावर मेलाच नसता तर लोकांना पापातून अधोलोकातून मुक्तता मिळालीच नसते. म्हणून प्रभूचं मरण अगदी ठरलेलं होतं आणि होणं फार गरजेचं होतं. म्हणून प्रभू आपल्यासाठी मृत्यू पावले, आणि मग मृत्यू पाहूनच राहिले नाही तर उठणे सुद्धा. उठणंही तितकं महत्वाचं होतं, कारण प्रभूच्या उठण्याने विजय प्राप्त होणार होता. लोकांना पुन्हा एक नवीन जीवन मिळणार होतं, स्वर्गाच्या राज्यात जाण्याची संधी मिळणार होती प्रभूच्या उठण्याच्या द्वारे. म्हणून प्रभूचा मृत्यू जितकं महत्वपूर्वक आहे, तितकं प्रभूचं उठणही महत्वपूर्वक आहे. या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रभूच्या मरणाने आणि प्रभूच्या उठण्याने आपल्याला जीवन, नवीन जीवन मिळालेले. आपण पापाच्या बंधनातून मुक्त झालेले आहोत, सैतानाच्या हातून आपण सुटलेले आहोत प्रभू येशूच्या द्वारे. म्हणून प्रभूचा मृत्यू आपल्याला अधोलोकातून सोडवतो, प्रभूचा पुनरुत्थान आपल्याला स्वर्गात प्रवेश देते. म्हणून मरण आणि पुनरुत्थान या दोन गोष्टी आपल्या जीवनात फार महत्वाच्या आहेत. कोरिन्थीकरास पत्र 1:18 तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, प्रभू येशू प्रथम मेलेल्यातून उठला
झाला, मेलेल्यातून पुनरुत्थित झाला प्रभू येशू. प्रेषितांची कृत्य 26 अध्याय 23 वचनात मेलेल्यातून उठवणाऱ्यापैकी पहिले होऊन आमच्या लोकास व परराष्ट्रातील त्याने प्रकाश प्रगट करावा. त्याने मेलेल्यातून प्रथम उठून आम्हा इस्रायल लोकांना आणि परराष्ट्र लोकांना त्यांनी प्रकाश प्राप्त करून द्या म्हणून पहिला येशू ख्रिस्त मेल्यातून उठविला गेला. म्हणून प्रभू म्हणतो प्रकटीकरण 1:18 आणि प्रकटीकरण 2:8, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. प्रभू येशू मरण पावला पण प्रभू उठला गेला आणि प्रभू आता म्हणतो मरणाची सत्ता माझ्यावर नाही, मी युगानुयुग जिवंत असणार. म्हणून योहान 11:25 पहा पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे तो उठविला जाईल, त्याला पुनरुत्थान प्राप्त होईल प्रभू येशूच्या द्वारे. प्रभू मरणातून उठलेले, प्रभूचे पुनरुत्थान झालेले आणि हा पुनरुत्थित प्रभू आपल्याला सुद्धा उठविण्यासाठी समर्थ आहे आणि स्वर्गात नेण्यासाठी मात्र समर्थ आहे. प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपला उद्धार आहे, प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपलं तारण आहे. प्रभूचं पुनरुत्थान आपली बंधने तोडत आहे. बायबल सांगते रोमकरासपत्र 1:4 त्याच्या पुनरुत्थानाच्या मृताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभू येशू देवाचा पुत्र असा मात्र ठरला गेला. प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तो निश्चित असा देवाचा पुत्र ठरला गेला. रोमकरासपत्र 8:34 तर दंडाज्ञा करणारा कोण, जो मेला इतकेच नाही तर जो मेला उठलेला आहे तोच करणार आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभूने विजय प्राप्त केला, तो देवाचा पुत्र निश्चित ठरला गेला आणि त्यामुळे आज प्रभू येशू आपल्यासाठी देव पित्याकडे मध्यस्थी करत आहे. म्हणून पितराचे पहिले पत्र 1:3-5 पित्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या सर्वांना नवीन जन्म दिला आहे. म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा नवीन जन्म झालेला आहे, नवीन जन्म मिळालेला आहे. कारण आपण पापात होतो त्यावेळेस प्रभू क्रूसावर खिल्ले गेले तेव्हा आपण पण खिल्ले गेले, आपण पण वधस्तंभावर त्यावेळी मरण पावले आणि जेव्हा प्रभू उठले तेव्हा आपल्याला नवीन जन्म मिळाला, आपण पण प्रभू बरोबर उठविले गेले. तर आता एक नवीन व्यक्ती म्हणून, पवित्र व्यक्ती म्हणून परमेश्वरामध्ये प्रभू येशूमध्ये आपल्याला चालायचे. कारण प्रभूचं पुनरुत्थान आपलं तारण करत आहे. पेत्राचे पहिले पत्र 3:21 येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण होते, कारण ख्रिस्ताचे पुनरुत्थान तुमचं तारण करत आहे. प्रभूचे पुनरुत्थान आपलं तारण करत आहे, आपला उद्धार करत आहे, आपली उन्नती करत आहे, आपली प्रगती करत आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान. हालेलुया, हालेलुया. म्हणून रोमकरासपत्र 10:9 की येशू प्रभू आहे असे जर तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठविले असं जर अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रभू येशू आपल्यासाठी मरण पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविला गेला. या गोष्टीवर जर आज आपण विश्वास ठेवत आहोत तर बायबल सांगते की आपलं तारण होणार. अनेक लोक येशू ख्रिस्ताला मेलेले समजतात, तो उठलेले हे मानत नाही. त्याचं कारण मत्ते 28:11-15 त्यावेळी प्रभू येशू तिसऱ्या दिवशी कबरेतून उठले, जिवंत झाले. ही गोष्ट तिकडे पहारेकरी जे होते, पहारा देणारे जे शिपाई तिकडे होते त्यांना ठाऊक होते. त्याने पाहिलं की येशू उठलेला आहे म्हणून त्या पहारेकराने काय केलं, त्याने जाऊन ताबडतोब ही बातमी मुख्य याचकांना दिली आणि म्हटलं की तो उठला आहे म्हणून. बघा या पहारेकऱ्याने म्हणजे शिपायाने सुद्धा ही बातमी जाऊन ही वर्तमान मात्र मुख्य याचकांना म्हणजे मंदिराच्या धर्म पुढाऱ्यांना कळवले की येशू उठलेले आहे. परंतु मात्र ज्या मुख्य याचकांना ही बातमी कळाली, आता ही बातमी जर पसरली तर लोक आपली थट्टा करतील, अपमान करतील आणि येशू बरोबर होता आणि आम्ही चुकलेले आहोत असं सांगतील आणि म्हणून आपली मात्र निंदा विटंबना होऊ नये म्हणून मुख्य याचकाने काय केलं, या पहारेकरांना पैसे दिले आणि पहारेकरांना पैसे देऊन म्हटलं की मात्र जर तू या गोष्टीत विचारपूस झाली तर सांगा की आम्ही झोपलेले होतो तेव्हा त्याचं शरीर चोरी करून नेलं. म्हणजे तो उठलाही कोणाला कळणार नाही, त्याचे शरीर चोरी करून नेले. कारण कबरेमध्ये प्रभूचं शरीर नव्हतं, प्रभू उठलेले होते.
म्हणून त्यांनी म्हटलं की पिलातापर्यंत, सुभेदारापर्यंत ही बातमी गेली तरी आम्ही काय करायचं ते करू आणि तुम्हाला आम्ही निर्धास्त सोडू, तुम्हाला काही होऊ देणार नाही, पुढचं काम आम्ही करू, फक्त तुम्ही एवढी खोटी बातमी पसरवा की त्याचं शरीर त्याच्या शिष्याने चोरी करून नेलं. आणि वचनसंधी पुढे पहारेकरांनी तेच केलं, पैसे मिळाले म्हणून त्यांनी खोटी बातमी पसरवली की त्याचे शरीर त्याच्या शिष्याने चोरी करून नेलं म्हणून येशू उठला ही बातमी जी आहे त्यावेळेला पसरली नाही आणि खोटी अफवा पसरली. मुख्य याजकाने, मंदिराच्या पुढाऱ्याने खोटी बातमी पसरवायला सांगितली. त्यामुळे अनेक लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवू शकले नाही. आणि ही बातमी त्याच वेळी नाही तर आज यहुदी लोकात आजपर्यंत पसरलेली बातमी आहे की येशू उठला नाही म्हणून. हालेलुया. ही खोटी अफवा पसरली गेली त्यामुळे अनेक लोक हे मानतात की येशू उठलेला नाही, पण प्रभू उठलेला आहे ही बातमी सत्य आहे. म्हणून प्रभूने शिष्याला दर्शन दिली, चमत्कार घडवले. प्रभू येशूने अनेक लोकांना, अनेक शिष्यांना दर्शन दिलं वेळोवेळी. आणि पुनरुत्थानाचं चित्र, पुनरुत्थानाचं दर्शन त्यांना घडलं गेलं. आजही प्रभू या जगात कार्य करत आहे, चमत्कार करत आहे, कारण प्रभू येशू उठलेले. हे जे कार्य होते, चमत्कार घडत आहे, याचं कारण आहे प्रभू येशू उठलेले. तो पराक्रमी प्रभू आहे, त्याची कबर आजही रिकामी आहे कारण तो मृतातून प्रथम जन्मलेला आहे. म्हणूनच बघा योहान 20 अध्याय 11 ते 18 वचनात त्याने प्रथम पहिलं दर्शन मगदलिया मरियेला दिलं आणि तिने जाऊन ही बातमी शिष्याला कळवली आणि मग प्रभूने शिष्याला दर्शन दिलं. या गोष्टी आपण बायबलमध्ये वाचतो, पाहतो की प्रभू उठलेले आहे, तो जिवंत झालेले. पण अनेक लोक खोट्या अफवेवर विश्वास ठेवत आहे आणि मानण्यासाठी तयार नाही. पण बायबल सत्य आहे, बायबल सत्य आहे. येशू उठलेले आहे, तो जिवंत आहे आणि तो आता आपल्याला नेण्यासाठी येणार आहे. त्यासाठी आपली तयारी करायची. तो पुनरुत्थित प्रभू आहे. म्हणून ज्या शिष्याने, संत पौलाने जी पत्र लिहिली त्या प्रत्येकामध्ये त्यांनी उल्लेख केला ख्रिस्त उठलेले. रोमकरास पत्रामध्ये 4 अध्याय 25 वचनामध्ये वचन सांगते, तो प्रभू येशू तुमच्या अपराधामुळे मराव्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. तो जिवंत झालेला आहे, तो उठलेला आहे. पुढे रोमकरास पत्र 14 अध्याय 9 वचनामध्ये वचन सांगते की मात्र कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तो अशासाठी मरण पावला उठला की त्याने मेलेल्यांचा, देवामध्ये मरण पावलेल्या लोकांचा आणि जिवंतांचाही त्याने प्रभू असावे. कारण त्याला सर्वजण जिवंत आहे, कारण तो जिवंत आहे. ख्रिस्त उठलेले आहे, पुनरुत्थित झालेले आहे, त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. त्या प्रभू येशूने सैतानाला तुडवलेले आहे आणि तोच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. संपूर्ण विश्व तयार करणारा तोच परमेश्वर आहे, एकमात्र देव प्रभू येशू. आज प्रभूच्या नावात उद्धार आहे, प्रभूच्या नावात उन्नती आहे, प्रगती आहे, तारण आहे फक्त प्रभू येशू मध्ये. म्हणून बायबल सांगते प्रेषित 16:31 प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रभू येशूच्या द्वारे आपलं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं तारण होणार. प्रेषित 4:12 आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही तर जेणेकरून आपले तारण होईल असं दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. पृथ्वीमध्ये कोणामध्ये ते नाव नाही ज्या नावातून आपलं तारण होईल. फक्त एकच नाव आहे, येशू ख्रिस्त हे नाव. प्रभू येशूच्या नावात उद्धार आहे, प्रभू येशूच्या नावात तारण आहे. कारण प्रभू मरण पावला आणि पुन्हा उठला सुद्धा आणि म्हणून प्रभूच्या नावात उद्धार आहे, प्रभूच्या नावात तारण आहे. प्रभूच्या नावातच बंधनं तुटतात, चमत्कार घडतात आणि समस्या दूर होतात फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.